मी आवडते तुमचं बघा मला तुमच्यापेक्षा जास्त येईल तुम्ही पाहिलं तर लई अवघड होईल इकडची आपला इकडे चला उसामध्ये तर उसाला त्या आरती कशाला ते पटायला नाही की ते कुठंतरी बसा मला गवत घे ना तर काय घे बोल ना काय मनात असलं तर मला सांग नाही तर काही नको मला असलं मग आता होतं पण तुम्ही पोरगं आणलं काय नाही. मग ते काट्याने मग पाय दुखायला सगळं तुम्ही हे अरे मग जाऊ दे ना उद्या बघू ना काजच आता माझं उद्या काय? वेळ मिळतंय नाही मिळतंय माझ्या घरचे उद्या जातात नाही जाते माझ्या घरच्याची अडचण आहे तुम्हाला कळत नाही जाऊ दे. तुम्हाला माहिती का बघा मी विळा घेऊन मका न्यायची आम्हाला म्हशीला अगं मका न्यायची गोष्ट मग कुणाची नाही कुणाची चल ना मग पटकन तुला कोण नाही म्हणलंय जायचं इथं का बसत मग ऊसात ऊसात न गय बाबा काही निघत आहे अहो माझ्या ऊस आहे आमच्यात ऊसात न रे बाबा मला माणसं बघू दे कोण नाही कोणी कोणी येत नाही इकडे परत तुम्ही ते पोरगं आणलंय ते लवकर या म्हणलं टाइमपास इथंच लावायला मला मका न्यायची आहे. मग कसं काय पाहिलं पण आज तर भडकात केला असतो मला बी हलू वाटत नव्हतं यापासून जाऊ द्या मग भडकात चलू द्या उद्या बघू आपण माझ्या घरचे येते मग तुला एवढी घरची भीती तर मग मी तुला भीती वाटत नाही काही तर मला काय नाही कशाची भीती हो? कशाची भीती म्हणजे हा तुम्हाला काय भीती काय भीती भीत असेल तुम्हाला महाराष्ट्र मी नसते भीत. महाराष्ट्र नाही महाराष्ट्र काय भीती पण पैलवान आहेत की जणू तुम्ही अरे खरंच पैलवान आहे मी मग मी तेच म्हणते तुम्ही पैलवान आहेत का पैलवानाला कोण भी पैलवान बरं बाया भेट आपण नसते जे पहिल्या टाइमला आपण प्रकरण झालं आपलं हम्म. त्या टायमाला कसं होतं बरं तर माझ्या धमकीत काय फरक आहे का बोलण्या काय चालण्यात सांगू फरक असेल ना बोलण्या चालण्यात लय फरक पडलाय तुमच्या कसं काय पहिलं पहिले राहतं वेगळेच होतात आता अरे वेगळं पहिलं शेळ्यामाग होतो आता मशी सांभाळायला स्ट्रॉंग होतं पहिला आणि आता काय झालं नाही आता बी स्ट्रॉंग आहे पण बॅकग्राऊंड जरा खराब झालेला आहे कशाचा अरे ताण वाढला त्या दोन हातानं वाढलाय. दोन म्हशीच्या धारा काढायच्या ती एवढी घरची मोठी म्हैस असताना 4-4 म्हशी काय पाळायची गरज होती हो? कोणती ही म्हैस आहे का हो मी नाही जर तिकडं काही पण आपलं बरं फरक आहे का नाही आहे की कोण पहिल्या बॉडीत आताच्या बॉडीत लय फरक पडाय बॉडीच बनवा तुम्ही पहिली अशी पातळ होतीस चवळीच्या शेंगासारखी एकदम नाजूक चवळी आता तर फार भदडीत झाली हो, काय करावं आता घर बदलल्यावर थोडा बदल व्हावा लागते लेकरा बाळामुळे बरं आवड ना लवकर कोणी बघन का नको वास कायला घ्यायला लागली शेचा वास घ्यावा लागतो तसंच वास घ्यावा. सगळं घामाचा वास यायलाय तुमचा आता मी आला हे- कुठून दारी दुरून का काय बरं मग चल चला हा? चला की काज उपास नाही ना तुला अयो हाय की उपास बघा बाय बरं झालं लवकर घ्या काय मायला मला कशी आठवण आली आज मंगळवार आहे मला पण अशा टायमिंगला आलो तू जाऊ द्या माझ्या डोक्यात नाही हो आलं मग आता कॅन्सल का आता काढू मुहूर्त रविवारी रविवारी तुम्हाला सांगू का रविवारी कोण म्हणते आम्ही हं. मला का नाही उद्या खरेदीला जायची काय घेतीस तालुक्याला काय घेतीस हा ना म्हणलं आता दिवाळी जवळ आली काहीतरी नवं मला तुम्ही काय घेताल दिवाळीला तुला सांगायचं आणि मी घ्यायचं ऐका ना हं. माझ्या कानात बुगडीच नाही मला बुगडी घ्या की बुगडी अहो ते इथं असतं की कानात बायाचं वरी अगं आणि वशील निघाले वाकडी कुठे बी बुगडी घातल्यास की- बुगडी हे तुम्हाला फॅशनच कळत नाही जाऊ द्या बुगडी घेतली की बाई वाकडी होती कुठे बी बुगडी माझी सांडली ग पण तुला गाणं माहिती का ते माहिती की जाता साताऱ्याला ग तसं माझ्या नाही. म्हाताऱ्याला चूक गेली नका सांगू ग ते नाही गाणं रे बुगडी माझी ऐक सांडली ग नवीन कंटेन आहे गाण्याचं आणखीन तुम्ही काय येऊन जाऊन कंटिन्यू मोबाईलवरच असता काय माझं ध्यान बिन येतंय का नाही तुम्हाला लाल गुलाबी साडी तू ठासून नेसली बघणाऱ्याच्या पोऱ्याचे डोळे दिपली अगं बघणाऱ्याच्या पोरांची डोळे दिपली लाल गुलाबी साडी तू ठासून नेसली बघणाऱ्याच्या पोराचे डोळे दिपली
काढत बसले का काय तू? बरं एक काम कर, काय बोला? आता काय तुला उपास आहे, हो मी काय उपास सोडा नाही. मी केला तर विचारतो फोनला तेवढा उपास सोडा म्हणून जाऊनच. हं, पण ते तुम्हालाच उपास असल्यामुळे मग आपण दोघं घरी उपास जाऊन सोडू. ठीक काय आहे. बरोबर आहे की नाही? केळ फिळ आणले का नाही मला? केळ केळ हे बघा माणूस असले असते सारखं. केळ नाही मी बाबा का- उपास करते ह्या माणसासाठी. माझ्यासाठी मग कोणासाठी करते? म्हणजे एवढं माझं होतं प्रेम आहे? ते केव्हा कळायचं तुम्हाला? म्हणजे मी येड आहे, मला प्रेम कळत नाही. कळाल्यावर मी काय मागितलंय तुम्हाला? बुगडी घ्या मला दिवाळीला. तर तुम्ही त्याच्यात वगच जोडायलात, कुठं युट्यूबचं आणि कुठं मोबाईलचं सांगायला. मला ती दुनिया सांगू नका, मला बाकी आता नको सांगू. नटायचं सांगायचं. तू नटायचं घेतो तुला मी, पण बाजारातलं घ्यायचं का दुकानातलं घ्यायचं? सोन्याचं. हा असं बाजारातलं कसं आहे ना, 2-4 आंघोळ्या झाल्या की पांढरं पडते. त्याला पालीस मारायचं. जा तिकडं पालिश मारायचं, आम्हाला सोन्याचं घेऊन दे. बरं काय करू आता आपण? 1.5 ग्रामला बसते या बुगडी. बुगडी? कानातल्या. हा, किती रुपयाची ती? रुपये काहीतरी असेल, 5,000 रुपये आहे की अरे मग दोन किरकोळ मासा काय डाव हाताचा मुळे माझ्या बुटाला पालीस का लोक मला बुटं करतील पालीस. अहो मग मी दवाड पाडून घेऊ कशाला? कानाला. कानाला कुठेही दवाड पाडू नको बाबा. अहो बुगडीसाठी हे बघा, आता माझ्या कानात कुडूक झालंय, हुजूर झालंय, हं. राहिली बुगडी. सगळ्या माझ्या शेजारनी पण म्हणतात अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. सगळं हाय कानात तुझ्या, पण बुगडीत नाही. बुगडी मग संध्याकाळी घालतो की बुगडी बुगडी? त्याला काय लागतं? बाजारात गेलं की बुगडी आणली तुला संध्याकाळी घरात. मग उपास सोडू हा, मग संध्याकाळी. संध्याकाळी उपास सोडू आपण दोघं जण. पण तू नवरा त्याचं काय घेऊन बसला तू त्या बेवड्याचं दारुड्यात. लय तो आता कसं तरी व्हायला रे मला. ऐका, बोला. तुम्ही त्या बेवड्याचं नाव कशाला काढले? नाही, तसं म्हणू नकोय बाबा. त्याच्यामुळं तर जरा पचकाय घरात. नको नको नको. नाही नाही, माझं काय म्हणणं होतं रे, आपलं तर आहेच ना प्रेम. हं. हा बरं, आपलं जुनं प्रेमच आहे, पण ते कसं असतं की जेणेकरून कोणाला कळू नाही. मनाने म्हणलं खाल्लं आणि जगाने म्हणलं नाही खाल्लं, त्याला म्हणतात प्रेम. मला कळतंय हो, काय पण कळतंय आता तुला? काय करू? मसाला त्या मध्ये घरामध्ये तोंडाची. माझा सगळा तुला हात काहीच मोडेल. कळत नाही. कवा उठली घालव, कुठे आहेत? या इथं, मी जुन्या जागेवर आहे, आणि जर नाही आलात मी बोलणार नाही. ही तुझी पद्धत आहे का? मग काय करू सांगा बरं? काय धंदा? सांगा आपण ना उपास बी कळत नाही. उपास धरते, देवपूजा करते, कुठंच काय होई नाही. माझ्यासाठी का? माझ्या उपास करतीस? नाही बेवड्यासाठी. आम्हाला काय करावं, कोणी तपालीत असेल आणि काय, मला तर काय समजत नाही बाबा. ओ मामा, मग आपल्या अण्णा बघितलं का? इकडे चालते गवत काढायला. अरे बाबा इकडे जे आलेत नाही ते कुठं फिरायला, तू कुठं फिरायला लागला शेरव लारावारायनी? मामा मग तिथे सोडू द्या. बरं बरं, चल चल चल. मग तू कुंकू निंदायला आज काय कसं काय आणता तिकडे? अण्णा सोबत आले. ही तसली कोणशी सासू माझी खोडच वाकाची. तसं म्हणू नको. अहो तुम्हाला काय सांगावं, मोबाईलकडे जर बघितलं का हम्म. तरी बी लगे काय करायलीस ग? बाबा हा लाव 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 फोन. तुमचं गड्याचं लय वेगळं आहे हो, आमचं बायाचं लय मरण आहे. बरं जाऊ दे, आता काय करू? आता तुला उपास आहे, जाऊ दे, सोड विषय. आता काय मला बी इंटरेस्ट राहील नाही, कारण की उपास म्हणल्यास मला बी कस तरी होऊ लागलं. मग छाती बी धड 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 असं अंगाला काटेल बिटी येऊ अयो, लागली. काय मयो माय 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 काय बाबा हायो असं हे करावं ना. फडफडाच होऊ लागलं, पण उपास म्हणल्यास मी बी गप्प बसलो. हाय का तुम्ही नाही? ना मुहूर्त टाइम काहीच बघत नाही, नुसतं. अगं मला माहित होतं तुला मंगळवार आहे म्हणून, मग मला घरीच जर तुम्ही म्हणला असतात पण म्हणलं चला आता टाइमपास बोलू चालू म्हणलं. हिचं बी काय मन बोलण्याने पोट समाधान भरत आहे. बोलल्याने पोट भरत नाही गोष्ट घरी. मी काय, मला वाटत नाही होय? हा मला वाटतंय ना, पण ते उपास असल्यामुळे नको बाबा, देवधर्माचं कशावर. बरं जाऊ द्या. कोणी बघितलं ना मी घरच्याने किंवा बाबाच्याने. कोणी बघा ना तुमचं काय जातं. नाही खरंच नाही. हम्म. हे काय नाही का? जातो 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 जातो. हम्म. ऐक काय बरं कळलं तुला? तब्येत सांभाळ जरा. हो, जाऊ. रविवारी